माता की वंदे वंदे. आज आपल्या सर्वांचीच हक्काची आणि विश्वासाची लाडकी असलेली आपली सर्वांनी उभी केलेली देवगिरी नागरी सहकारी बँक आणि तिच्या मुख्य कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आणि कपिलषष्ठीचा योग ज्याला म्हणावा असं ज्या नानांनी आपल्या सर्वांचे हक्काचे लाडके नाना हरिभाऊ बागडे नाना आज आपल्या देशातल्या सर्वात मोठं राज्य राजस्थानचे महामहिम राज्यपाल म्हणून जे जबाबदारी तिथे निभावत आहेत अशा नानांनी जी सुरू केलेली बँक त्याच नानांच्या हस्ते आज भूमिपूजनाचा आपला हा सुंदर योग आहे. या कार्यक्रमाला त्यांच्यासोबत उपस्थित असलेले आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचे माननीय संघचालक अनिलजी भालेराव सर, आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब, आपल्या शहराचे प्रथम नागरिक समीर भैया, विभागीय संघचालक जगाडेजी, उपाध्यक्ष उमेश दाशरथीजी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणजी, समोर बसलेले पन्हाळे सर, कोडगिरे सर, अशोक पाटील सर, बारगजे सर, संजय गायकवाड सहकार गर्जे सर, सर्वच परिवारातली सन्माननीय मंडळी, सभासद, ग्राहक सगळ्यांचं मी इथे अभिनंदन करतो, कौतुक स्वागत करतो. 40 वर्षांपूर्वी माननीय नानांनी एक छोटीशी चिठ्ठी घेऊन या बँकेची स्थापना करण्याची सुरुवात केली आणि त्यांच्यासोबत स्वर्गीय धामणगाव माननीय स्वर्गीय दादासाहेब चौधरीजी अशा अनेक मंडळींनी आपल्यामध्ये बसलेले सगळे सर्व अनेक माजी संचालक आहेत. सगळ्यांनीच एक सामान्य माणसाच्या साठी त्याला आपल्या पायावर उभं करण्यासाठी आपली हक्काची एक संस्था असावी म्हणून देवगिरी बँकेचं सुरुवात केली. आणि अनेकांना आठवत असेल की अजबनगर मध्ये वासडीकरांच्या घरामध्ये एका खोलीमध्ये या बँकेचं मुख्य कार्यालय होतं आणि पहिली शाखा 84-85 ला आपल्या भूविकास बँकेच्या पहिल्या मजल्यावर एम.यू. देशपांडे साहेब त्यावेळेला होते. ती 40 वर्षांपूर्वीची झालेली सुरुवात, 25 रुपयांचे शेअर्स आणि आज मला अभिमान वाटतो की संघ विचाराच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेली ही बँक आज उभ्या महाराष्ट्रामध्ये 34 शाखा घेऊन आज मोठं काम करते आणि मागच्याच काही महिन्यांपूर्वी आपल्याला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा आपल्याला मिळालेला आहे. आज 1666 कोटींच्या ठेवी आपल्याकडे आहे, 1073 कोटींची कर्ज आपल्याकडे आहेत आणि 2740 कोटींचा असा हा एकूण उलाढाल असलेला आणि मागच्या वर्षीचा विक्रमी नफा 52 कोटीचा असलेली अशी आपली ही देवगिरी नागरी बँक आज मराठवाड्यात नव्हे तर सगळीकडे एक चांगली पारदर्शक व्यवहार करणारी आदर्श सामाजिक संस्था कशी असावी याचं एक उदाहरण घेऊन सगळेजणांना सगळ्या नेतृत्वात काम करते. हे आपल्या सगळ्यांसाठीच भूषणावह आहे, अभिमानास्पद आहे. म्हणजे आपण त्या काळामध्ये पाहिलं की छोट्या माणसाची ज्याची पत नाही, ज्याला कुठले कागदपत्र त्याचे तयार नसायचे आणि त्याला तर पायावर उभं राहायचंय, त्याची एक मनामध्ये उर्मी असायची, पण त्याला मदत करणार कोण आणि त्या उद्देशाने ही सुरू झालेली संस्था. म्हणजे नानांच्या काळात आपल्याला आठवत असेल की अगदी 2500 रुपये देऊन सायकल साठी कर्ज देणारी देवगिरी बँक ही एकमेव त्यावेळेसची आपली बँक होती. आणि फक्त आपण कर्जच वाटले नाही तर ठेवीदारांच्या ठेवी अतिशय विश्वासाने सांभाळत आजपर्यंत बँकेने कुठेही आर्थिक व्यवहारामध्ये गालबोट लागणार नाही अशी काळजी घेत, म्हणजे अगदी कोविडच्या काळात तर आपण पाहिलं असेल की त्या काळामध्ये सगळ्या बँका डब घाईला आलेल्या होत्या, लोकांनी ठेवी ठेवलेल्या होत्या आणि कर्ज घेणारे कोणी नव्हते. आणि त्यावेळेला
म्हणजे फक्त व्याज द्यायचं आणि कमाई काही नाही, अशी नाजूक परिस्थिती अनेक बँकांची होती. पण मला सांगताना अभिमान वाटतो की त्या संचालकांनी ज्या ज्या वेळेला हे सगळं काम करत गेलेलो आपण, तर त्या कोविडच्या काळामध्ये आरबीआयने कौतुक करावं असं 100 कोटींचा व्यवसाय ह्या कोविडच्या काळात करणारी देवगिरी नागरी सहकारी बँक एकमेव बँक त्यावेळेला होती. म्हणजे आरबीआयचे अधिकारी रागवले होते त्यांना ज्या वेळेला लक्षात आलं की 100 कोटी केलेत आणि ते सगळीकडे ऑडिट करून आलेले होते. आणि अशा ऑडिटच्या काळात सगळ्या बँका तोट्यामध्ये, तुमची बँक 100 कोटीचा व्यवसाय कसा करते, नफा कसा करते, असं थोडस शासन त्यांनी आमच्याकडे पाहिलं, आपल्याकडे पाहिलं आणि रागावले होते. पण ज्या वेळेला त्यांना आपण केलेले वेगवेगळे अभिनव समाजात जाण्यासाठीचे उपक्रम, समाज माणसाला जोडणारे उपक्रम, ही सामाजिक बांधिलकी घेऊन बँक किती क्षेत्रात काम करू शकते, हे ज्या वेळेला त्या आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी पाहिलं, त्यांनी पुढच्या ऑडिटच्या वेळेला आपल्याला आवर्जून सांगितलं की मी आता जिथे जिथे जातो तिथे तिथे सांगतो की देवगिरी बँक कोविड मध्ये काम करू शकते, धंदा करू शकते, तुम्ही का करत नाही. तर हे आपल्यासाठी मोठं प्रशस्तीपत्र होतं. अशा या देवगिरी बँकेचे मी म्हणालो तसं भूविकास बँक असेल, वासडीकरांचं घर असेल किंवा धामणगावकरांच्या घरात सुरू केलेलं कार्यालय असेल, त्याच्यातून आपण हळूहळू या बँकेचा विकास आपण सर्व संचालकांच्या नेतृत्वात झाला आणि आपण आपल्या इमारती मिळेल तशा जागा घेत गेलो. पण आज 8 विभाग आणि 34 शाखा असा सगळा विस्तृत मोठा व्याप असताना आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपली कार्यालय, एक आपलं मुख्य कार्यालय अदालत रोडला आहे, सेवा शाखा आपली मुकुंदवाडीला आहे, कर्ज विभाग आपला क्रांती चौकला आहे. आणि हे सगळं ग्राहकांच्या दृष्टीने अतिशय म्हणजे त्रासाचं होतं, वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. तर त्यासाठी आपली एक स्वतःची चांगली, म्हणजे खूप वैभव दाखवणारी पण नाही, पण सामान्य माणसाला आपली वाटावी अशी नीटनेटकी इमारत असणं आवश्यक होतं. आणि त्या अनुषंगाने आपली ही आपण इमारतची आज सुरुवात करतोय. यासाठी आपल्याला पुण्याचे अविनाश नवाथे ANA फर्म असलेले आर्किटेक्ट, आपल्याला त्यांच्या सगळं प्लॅनिंग आणि आर्किटेक्चरल त्यांचं आहे. आधी त्यांनी पुण्यामध्ये मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग त्यांनी केलेल्या आहेत, दुबईमध्ये त्यांनी इमारती केलेल्या आहेत. असं सुंदर आर्किटेक्चर, म्हणजे मी म्हणालो तसं बिल्डिंग आटोपशीर, चांगली, साधी, पण आपल्या देवगिरी बँकेच्या व्यक्तित्वाला शोभणारी अशी बँक असावी असा कटाक्ष ठेवून आपण तिची रचना केलेली आहे. याच्यासाठी आपल्याला सल्लागार म्हणून, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी म्हणून JLL, जे आपल्या श्रीराम मेडिकल इन्स्टिट्यूटचंही काम करतायत, असे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हे सल्लागार हे सगळ्या बांधकामाचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण नेमलेले आहेत. आणि पुण्याची प्रगती इन्फ्रा, ज्यांची अनेक इन्स्टिट्यूशनल कामं आणि मोठं इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी असलेली प्रगती इन्फ्रा, हे या इमारतीचं बांधकाम करणार आहेत. आपण 15 ते 18 महिन्यात ही इमारत पूर्ण करणार आहोत. 10 मजले असलेली मजल्यांची ही इमारत आहे. तिच्यात सगळे नियम पालन करून आपण 3 मजले पार्किंगचे, म्हणजे जमिनीच्या खाली 2 मजले, त्याच्यावर पझल पार्किंग त्यामध्ये असेल आणि ग्राउंड फ्लोअरला एक पार्किंगचा मजला आणि त्याच्यावर 3 मजले. त्याच्यामध्ये सगळ्या बँकेचे सगळी कार्यालय एकत्र एका ठिकाणी येतील. 2 मजल्यांवर आपण विविध मीटिंग हॉल, ट्रेनिंग हॉल आणि एक मोठं सभागृह, म्हणजे 250-300 लोकांचं सभागृह आणि 50 ते 100 जणांचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, असं आपण करणार आहोत की जे आपल्या सगळ्या परिवारातल्या गतिविधींना, कार्यक्रमांना त्याची सोय होईल. आपल्यालाही प्रशिक्षण, त्या बाजूला एक पर्यावरण पूरक असं ऊन येणार नाही अशी रचना त्या एक्सटेरियर मध्ये आपण करतोय. ही उत्तर बाजू आहे. उत्तर बाजूकडून नॉर्थ लाईट ज्याला म्हणतो, की जो प्रकाश येतो आणि विद्युत बिल कमी यावं या अनुषंगाने काचांचा वापर या उत्तर बाजूने त्या इमारतीला आपण केलेला आहे. अशी सुबक, सुंदर, आपली वाटावी अशी ही इमारत येत्या 15 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचा आपला संकल्प आहे. आपण सर्वच जण या बँकेवर प्रेम करणारे, मार्गदर्शन करणारे, आशीर्वाद देणारे आपण सगळेजण आहात. आपल्याला ही इमारत एक सामान्य माणसाची, आपली हक्काची इमारत अशी म्हणून, ही एक इमारत म्हणून राहणार नाही, तर आपलं एक घर वाटावं
अशा संकल्पनेतून ही वास्तू उभी राहणार आहे. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद या क्षणाला आम्हाला लाभावेत. मी 2 दिवसापूर्वीच आदरणीय नानांना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो आणि नानांनाही खूप आनंद झाला की ज्या एका 10 बाय 10च्या खोलीतून ज्या बँकेचं काम सुरू झालं अशा ठिकाणी आज एक मोठी वास्तू आपली तयार होते. हा नानांच्यासाठी आपल्या सगळ्या परिवारासाठी मोठा आनंदाचा क्षण आहे. आपण असेच शुभेच्छा आशीर्वाद बँकेच्या पाठीशी आमच्या पाठीशी असू द्यावेत ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.